श्री छत्रपती शिवाजी महाराज शिवजन्मोत्सव निमित्त नरेश जिप्रू देसले सर यांच्या स्मृती प्रित्यर्थ शिवशंभू भक्त इंजिनियर रावसाहेब मोहित देसले शिवजन्मोत्सव निमित्त नरेश जिप्रू देसले सर यांच्या स्मृती प्रित्यर्थ शिवशंभू भक्त इंजिनियर रावसाहेब देसले यांच्या वतीने मूर्ती प्राण प्रतिष्ठा भव्य मिरवणूक कीर्तन कार्यक्रम संपन्न। आज दिनांक 18 मार्च 2025 रोजी श्री छत्रपती शिवाजी महाराज यांचे तिथीनुसार जयंती असल्याने शिवजन्मोत्सवानिमित्त छत्रपती शिवराय तसेच छत्रपती शंभूराजे यांचा मूर्ती प्राण प्रतिष्ठा सोहळा शिव व्याख्यान व भजन कीर्तन देवपूर परिसरातील विद्यानगर येथे आयोजन करण्यात आले। त्यानिमित्तानेच नरेश जिप्रू देसले सर यांच्या स्मृती प्रित्यर्थ शिवशंभू भक्त इंजिनियर रावसाहेब मोहित आशा नरेश देसले यांनी या कार्यक्रमाचे आयोजन केले होते। दुपारी 3 वाजता छत्रपती शिवाजी महाराज शंभूराजे यांच्या मूर्तीचं या ठिकाणी आगमन झाल्यानंतर सायंकाळी 6 वाजता भव्य संपूर्ण देवपूर विद्यानगरी परिसरातून भव्य अशी मिरवणूक वाजत गाजत काढण्यात आली। त्यानंतर 6:30 वाजता मान्यवरांच्या उपस्थितीत या ठिकाणी श्री छत्रपती शिवराय व शंभूराजे यांच्या या ठिकाणी पुतळ्याचे पूजन करून आरती करून या ठिकाणी विराजमान करण्यात आले। त्यानंतर 7 वाजता शिव व्याख्याते प्राध्यापक मनोज पाटील यांचे शिव व्याख्यान या ठिकाणी संपन्न झाले। तर रात्री 8 वाजता स्नेहभोजनाचा कार्यक्रम देखील पार पडला। तर रात्री 9 वाजता बाबुळवाडी येथील गुरुदत्त भजनी मंडळ यांचा भजन कीर्तन कार्यक्रम पार पडला। धुळे शहरातील प्लॉट नंबर 145 विद्यानगर कल्पवृक्ष श्री स्वामी समर्थ केंद्राजवळ देवपूर धुळे येथील शिवशंभू भक्त इंजिनियर रावसाहेब मोहित देसले व संपूर्ण देसले परिवार बाबुळवाडी धुळे यांच्या वतीने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते। तर या प्रसंगी या ठिकाणी अनेक मान्यवर पदाधिकारी विविध पक्ष संघटनाचे पदाधिकारी यांनी या ठिकाणी शिवशंभू यांचे या ठिकाणी दर्शन घेऊन अभिवादन केले। तदनंतर या ठिकाणी त्यांनी सर्व मान्यवरांचा सत्कार सोहळा या ठिकाणी पार पडला। तर यावेळेस बांधकाम विभागाचे अधिकारी आर पाटील, ईसी रावसाहेब, बांधकाम विभागाचे अधिकारी जालटे रावसाहेब, PMJSY चे अधिकारी पाटील साहेब, भाजप नेते डॉक्टर सुशील कुमार महाजन, माजी उपमहापौर भिकनाप्पा वराडे, मोहाडी येथील जाधव मनोज गोडके, वास्तुतज्ञ रवी बेलपाठकजी, गुरुद्वाराचे गुरु गोविंद सिंह महाराज,